नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा व बाल विकास संरक्षण कक्ष अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन. भारतीय संस्कृती विवाह ही समाजातील महत्त्वाची आणि सार्वत्रिक सार्वजनिक क्रिया आहे. साहजिकच शुभ मुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात. अक्षय तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या शुभ मुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने कारण बालविवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधात असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदेशीर ठरतात. बालविवाह होण्याची शक्यता असते. जिल्हा कुठेही या दिवशी बालविवाह होऊ नये. बालविवाहाचा प्रयत्न झाल्यास सर्व संबंधितांवर तात्काळ कारवाई करावे असे सक्त निर्देश जिल्हा अधिकारी विकास मीना यांनी दिले. प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. येत्या 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या सर्व विवाहाची माहिती 28 एप्रिल पर्यंत सादर करावी अशा सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी अशा कार्यकर्ता यांच्या मदतीने गावामध्ये प्रत्यक्ष भेटी देण्याचे नियोजन करावे. या दिवशी गावात किती लहान लग्न होते त्यामधील वधू व वर कायदेशीर वय धारण करणारे आहेत का याची काळजी घ्यावी. त्यांना देण्यात यावे अशी जिल्हाधिकारी म्हणाले. ग्रामस्तरीय समितीला लेखी पत्र देऊन गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करावी. कोठेही बालविवाह होत असल्याचे किंवा वधू वर वयाच्या नसल्याचे नागरिकांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी बालविवाह होणार नाही याची सतर्क राहावे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.